अंबाजोगाई शहरातील नगर परिषदेच्या 15 प्रभागातील मतदार यादीवरील सुनावणी उपजिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी दीपक वजाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली। ज्यांनी ज्यांनी आपलं नाव मूळ प्रभागातून इतर प्रभागात गेली आहेत त्यांनी आक्षेप नोंदवला होता। असे जवळपास 1718 मतदारांनी वेगवेगळ्या फॉर्मद्वारे आक्षेप नोंदवले होते। त्या आक्षेपावरील सुनावणी आज नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्या दालनात सुरू झाली। आज आणि उद्या 15 प्रभागाची ही प्रक्रिया चालणार आहे। कोणावरही अन्याय होणार नाही। ज्यांचे निवास ज्या प्रभागात आहेत त्याच प्रभागात नाव येतील त्यासंबंधी नगर परिषदेचे कर्मचारी जायमोक्यावर जाऊन आले आहेत। त्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि त्यावरील सुनावणी सुरू झाल्याचं उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी सांगितलं। त्यांना मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती प्रियंका टोंगे, निवडणूक विभाग प्रमुख सय्यद अनवरभाई, लेखापाल काजी साहेब यांच्यासह इतर सहकार्य करत आहेत। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। तर अंबाजोगाई शहरातील प्रभागा संबंधात जे आक्षेप होते त्याच्यावरली सुनावणी सुरू आहे। कशा पद्धतीने आपण या ठिकाणी सुनावणी करणार आहोत आणि करतो। माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 16 जुलै 2025 रोजीच्या निर्देशाप्रमाणे मतदार यादींवर प्रभाग रचनेच्या मतदार यादीवरती जे आक्षेप अर्ज प्राप्त झालेले आहेत ते दोन प्रकारे आहेत। एक नमुना अ मध्ये आक्षेप अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि नमुना ब मध्ये आक्षेप अर्ज प्राप्त झालेले आहेत। नमुना अ मध्ये ज्या मतदाराचा रहिवास एका ठिकाणी आहे आणि त्याचा प्रत्यक्षात समावेश दुसऱ्या ठिकाणी झालेला आहे असं ज्या मतदाराला वाटलेलं आहे तर त्यांनी त्याच्या रहिवासाबाबतचे पुरावे सादर करून नमुना अ मध्ये अर्ज दाखल केलेला होता। तसेच ज्या मतदारांचा विधानसभेच्या मतदार यादीमध्ये समावेश असून सुद्धा प्रभाग रचनेची मतदार यादी तयार करताना त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही, त्यांना वगळण्यात आलेला आहे किंवा इतरत्र त्यांचा समावेश झालेला आहे असं एखाद्या प्रभागातील एखाद्या मतदाराला वाटलं असेल आणि त्या अनुषंगाने त्याला जर आक्षेप नोंदवायचा असेल तर त्यांनी नमुना ब मध्ये आक्षेप नोंदवलेला आहे। नमुना ब मध्ये ज्यांचा आक्षेप नोंदवलेला आहे अशा सर्व प्रकरणामध्ये आपण आज आणि उद्या 2 दिवस सुनावणी ठेवलेली आहे। त्या सुनावणीच्या अनुषंगाने जे मतदार प्रत्यक्षात आक्षेप अर्जदार प्रत्यक्षात इथे उपस्थित आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या अर्जावरती जो काही निर्णय आहे तो निर्णय करण्यात येत आहे। तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी त्यांच्या संपूर्ण कर्मचारी आणि टीम सहित या प्रकरणांमध्ये स्थानिक चौकशी केलेली आहे आणि प्रत्यक्ष मतदारांना भेटून मतदारांच्या प्रत्यक्ष पत्त्यावरती जाऊन त्यांचा रहिवास कोणत्या ठिकाणी आहे याची खातरजमा केलेली आहे, शहानिशा केलेली आहे। त्या बाबीचा विचार करून जे आक्षेप मतदार यादीवरती घेण्यात आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आज आणि उद्या 2 दिवस सुनावणी घेऊन सदरच्या अर्जांचा आक्षेप अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे।